नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षकांना सिटी न्यूज चॅनल तर्फे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याचप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणून मनाचे लाड कमी करावे व त्याला सतत लगाम घालावा. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. सोमवारी बलिप्रतिपदेचं पर्व साजरं होतंय. बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. पाडव्याच्या सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या तर्फे प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. बलिप्रतिपदेला मुलगी आपल्या वडिलांना ओवाळते तर पत्नी आपल्या पतीला ओवाळते. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याचप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणून मनाचे लाड कमी करावे व त्याला सतत लगाम घालावा. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुनील मेहरे यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी 5:30 वाजताची ही दुःखद घटना आहे. दीपावलीतील पाडव्याला गायगोंदण असल्याने ते शेतात जाणार होते. त्यावेळेस त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. भाजपचे माजी नगरसेवक सुनील मेहरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. सुनील मेहरे हे भाजपचे नगरसेवक म्हणून 3 वेळा निवडून आले होते. भाजपचे गटनेता म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. सोमवारी पाडवा असल्याने गायगोंदण करण्यासाठी ते अकोली येथील शेतात जाणार होते. त्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. इरविनमध्ये त्यांना आणण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मुदलियार नगरमध्ये मेहरे परिवार राहतो. त्यांच्या आईने त्यांना उपचारासाठी आणलं, मात्र उपयोग झाला नाही. सुनील मेहरेंच्या निधनाचं वृत्त कळताच माजी आमदार जगदीश गुप्ता, डॉक्टर प्रदीप शिंगोरे, सुरेंद्र पोपली, बाळू भुयार, जितू ठाकूर, चेतन पवार येथे धावून आले. भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना व मेहरेंच्या चाहत्यांना हे वृत्त कळताच साऱ्यांनीच धाव घेतली. सुनील मेहरे यांच्या निधनाने मोठा धक्का सर्वांनाच बसलाय. मेहरे यांच्या मागे लहान एक मुलगा, मुलगी व मोठा परिवार आहे. मेहरे यांच्या 2 भावांचा हृदयविकारानेच मृत्यू झालाय. सुनील मेहरे यांच्या मृत्यूने भाजप परिवारात व मेहरे कुटुंबात शोककळा पसरली आहे. नांदगाव खंडेश्वर मार्गावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात 19 वर्षांचा मिलिंद बनसोड गंभीर जखमी झालाय. बनसोड हा खंडाळा गावातील रहिवासी आहे. त्याच्यावर इरविनमध्ये उपचार सुरू आहेत.
एका जखमी महिलेला शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या संग्राम बॅच क्रमांक 1282 यांनी इरविनमध्ये दाखल केलं होतं. 21 ऑक्टोबरची ही घटना आहे. या महिलेनं आपलं नाव, पत्ता सुनीता साहेबराव सुरजुसे, वय 40, राहणार अंजनगाव सुरजी असं सांगितलं होतं. या महिलेचा 29 ऑक्टोबर रोजी मृत्यू झालाय. महिलेने सांगितलेला नाव, गाव, पत्ता पोलिसांनी पडताळला असता तो खोटा निघालाय. तेव्हा या महिलेची ओळख पटवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. सुनीता साहेबराव सुरजुसे, वय 40 वर्ष, हिला पीसी संग्राम 1282 यांनी दिनांक 21/10/16 रोजी भरती केले होते. ती दिनांक 29/10/16 रोजी मरण पावली आहे. ओळख पटण्याकरता मृत्यूला तिला ठेवलेले आहे. ती मिळाल्यास पोलीस चौकी किंवा पोलिसांच्या संपर्कात आवा. मौलाना आझाद नगर येथे राहणाऱ्या दोघांवर सोमवारी सशस्त्र हल्ला करण्यात आला. जुन्या वैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात दोन्ही गटातील 3 जण जखमी झाले आहेत. 2 गटात जुन्या वैमनस्यातून ही जुंपली आहे. 6 महिन्यांपूर्वीही या दोघांवर प्राणघातक हल्ला झाला होता. जखमींना इरविनमध्ये आणलं असता तेथेही त्यांचं चांगलं भांडण जुंपलं. जुन्या वैमनस्यातून एका गटाने दुसऱ्या गटातील दोघांवर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात मौलाना आझाद कॉलनी येथे राहणारा सैफ अली राशीद फरीद व सद्दाम पठाण हे 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या 6 महिन्यांपूर्वीही या दोघांवर प्राणघातक हल्ला झाला होता. नागपुरी गेट पोलिसांनी त्यावेळी हे प्रकरण गांभीर्याने न घेता एनसीस दाखल केलं असा आरोप जखमींच्या नातेवाईकांचा आहे. कांटे पे झगड़ा हुआ, इससे पहले भी झगड़ा हुआ है. हमारी कंप्लेंट दी हुई है उनके खिलाफ. मकबूल का लाट, उनका गांजे का, दारू का, सारा उनका धंधा है और पुलिस वाले इसमें वही नहीं करते. इससे पहले भी उसके सर पे 10 टाके लगे थे. पुलिस ने पैसे ले दे के 324 लगाई थी, जबकि 307 की केस थी इससे पहले की भी वो. तो पुलिस वालों ने, नागपुर गेट वालों ने वहां से ले लिए उनसे पैसे और 324 लगाए. दो जगह से हाथ भी फ्रैक्चर था उसका. बहुत डबल से उन्होंने ही मारे इसको. ये पहले कितने दिन पहले की घटना है? ये पहले कम से कम 5-6 महीने पहले का झगड़ा है. और आज फिर क्या हुआ? आज और ये जा रहा होगा और थाने में. और दूसरी बात उनकी वो देखो कि वो थाने में घुस के और इनको मारे, लाता बैठा और घुसे डाले पुलिस के सामने. और पुलिस कुछ नहीं कर रही. नागपुर गेट पुलिस स्टेशन, और पुलिस कुछ भी नहीं कर रही. फिर अब कहाँ ले जाना, ये इंसाफ कहाँ ले जाना? वो जिसने मारा वो आरोपियों के नाम? वो आरोपियों पूरे मकबूल के लाट के है. उनका गांजे का और दारू का उनका धंधा है. और अतिक्रमण में उनकी होटल और पान ठेला है. अतिक्रमण वालों ने पान ठेला उठाए थे, फिर भी उन्होंने लगाए. उनको पैसे दे दिला के और पान ठेला उनका रोड पर है. उनकी अति है उनकी. सोमवारी पुन्हा दोघांवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला. या सशस्त्र हल्ल्यात आरोपींच्या गटातीलही 1 जण जखमी झालाय. जखमींना इरविनमध्ये आणलं असता तेथेही 2 गटात चांगलंच भांडण जुंपलं. पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणली. जेवडनगर येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाला निराळच वळण देण्यात आल्याचं तेथील प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. फटाके फोडण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलंय. जेवडनगर येथे राहणाऱ्या पूनम राठी नामक महिलेचा मुलगा फटाके फोडत असताना शेजाऱ्यांनी आपला मुलगा झोपलाय व मोठ्या आवाजाचे फटाके वाजवण्यास मनाई केली. लहान मुलाला झापड मारली. यावरून झालेलं भांडण विकोपाला गेलं. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे व कलम 354 दाखल केलाय. मात्र त्या महिलेने हेतू पुरस्सर 354 म्हणजेच विनयभंगाचा बनाव केल्याचं जेवडनगरमधील या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. 354 याशिवाय 427, 323, 448 कलम पोलिसांनी दाखल केले आहेत. पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहेत. बच्चे फटाके खेल फोड़ रहे थे बाहर, तो सामने वाला एकदम आकर बच्चों को मत फोड़ो यहाँ पे फटाके, एकदम रुबाब से बोलने लगा और मेरे बेटे को उसने झापड़ मारी. तो फिर मेरा भाई उनको बोला कि मेरे भांजे को तूने क्यों मारा, तो उसके आंग पर गए सचिन गायकवाड़, अजय गायकवाड़, उनके पिताजी, और फिर उनकी तरफ से दूसरे भी आ गए. मोहाड़े किशोर मोहाड़े
और राहुल मोहाड़े, समीर मोहाड़े, ये सब आके हमारे घर में तो पूरा तोड़ फोड़ किया। मेरे गले की सोने की चैन खींचतान करके लेके चले गए, ले लिया। मेरी गले की चैन भी निकाल लिया और पूरे घर का सब सामान इखर बिखर कर दिया। मेरे कपड़े वपड़े भी फाड़े, सारे मेरे कपड़े, पूरे मेरे कपड़े वपड़े सब फटे फूटे पड़े हुए, सारे मेरे कपड़े ही फाड़े। मेरे भाई को भी मारा, बहुत नुकसान किया इन लोग। इरविन ते रेल्वे स्टेशन मार्गावर अपघात झाला। एका फोर व्हीलरने दुचाकीला धडक दिली। यात जबर धडकेने दुचाकी स्वाराचा पाय फ्रॅक्चर झालाय। MH27BE 6465 क्रमांकाच्या फोर व्हीलरने दुचाकीला धडक दिली। धर्मपाल जानराव मोहोड असं जखमी दुचाकी चालकाचं नाव आहे। 32 वर्षीय मोहोड सिद्धार्थनगरचा रहिवासी आहे। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पत्रकार परिषद घेतली। यामध्ये त्यांनी राज्य शासनाच्या कामांचा लेखाजोखा सांगितला। गेल्या 2 वर्षात राज्य शासनाने काय कामं केली त्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली। काँग्रेसनं कामांचं प्लॅनिंग केलं नव्हतं अशी टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। ज्यांच्याशी आहे त्याच्याशी बोलायला पाहिजे। आणि दुसरा एक महत्वाचा विषय आपण पीडब्ल्यूडी बद्दल जो मांडला, अमरावती महानगरपालिकेमध्ये पीडब्ल्यूडी विभागाचे काहीच रस्ते आहेत, सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेचे रस्ते आहेत। पहिल्यांदा हा विषय आपण समजून घेतला पाहिजे। अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणते रस्ते आहेत मला त्याच्यात खुलासा सांगतो की आज व्हीएमबीचा जो रस्ता आहे पंचवटी चौकापासून तर डायरेक्ट नवाटेपर्यंत आपण कॉन्क्रिटीकरण करतोय। दुसरा रस्ता आहे इरविन स्क्वेअर ते रेल्वे स्टेशन पर्यंत हा कॉन्क्रिटीकरण करतोय। तिथून डायरेक्टली आपण चपराशीपुऱ्यापर्यंत हा कॉन्क्रिटीकरण करतोय आणि आपला हा जो मैफिल टू इकडे हाय सुद्धा कॉन्क्रिटीकरण करतो। जवळपास अमरावतीमधले मेन रस्ते जे आहे जवळपास आपण 60 ते 65% रस्ते जे आपल्या पीडब्ल्यूडी विभागाने आपल्याकडे घेतलेले आहेत त्यामुळे आपण ते कॉन्क्रिटीकरण करतोय। आणि ज्या रस्त्यावरती पैसे आले त्या रस्त्याला रिपेअरिंग करणं पीडब्ल्यूडी किंवा कुठलाही विभाग त्याला रिपेअरिंग करण्यात करत नाही। टेंडर घेण्याचा आणि या कामाचा काही संबंध नाही आहे। कामाची जी आम्ही गुणवत्ता आम्हाला पाहिजे आहे, जुन्या विभागाने, जुन्या मंत्र्यांनी किंवा जुन्या सरकारने ज्या पद्धतीने लोकांना सवयी लावल्या होत्या त्या सवयी टाळण्याच्या दृष्टीने आम्ही काही मशिनरी, नवीन मशिनरी ऍडिशनल मागल्यामुळे त्यामुळे काही लोक टेंडर घेत नाहीये, पहिला विषय। दुसरा विषय की कोणतेही काम करत असताना मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही देशाचे चौथा स्तंभ आहे आणि प्रत्येक पब्लिकच्या खिशातून जाणारा पैसा आहे, विकासाचा पैसा हा कुठल्याही मंत्री किंवा कुठल्याही सरकारच्या खिशातून जात नसतो, हा प्रत्येकाच्या खिशातून जाणारा पैसा आहे। त्या खिशातून टॅक्समधून जो वसुली होणारा पैसा त्यामधून आपण विकास करतो। मग विकासात्मक चांगली क्वालिटी निर्माण करत असताना कोणताही दिन म्हणजे गवळ्या माणसाला जर काम दिलं तर तो माणूस क्वालिटी वाईज काम करणार नाही। आपल्याला ज्या मशिनरी पाहिजे त्याच मशिनरीने आपल्याला काम करायचं ठरलेलं आहे। त्या अनुषंगाने बरेचदा टेंडरसाठी समोर लोक येत नाहीत। आणि शहर वाहतूक शाखेनं शहरामध्ये वाहनांची तपासणी करून मोठी मोहीम राबवली। अवैध पार्किंग तसंच अल्पवयीन वाहन चालक, दस्तावेजांची कमतरता यावर झालेल्या कारवाई दरम्यान पोलिसांनी लाखो रुपयांचा दंड वसूल केलाय। दीपावलीच्या पर्वावर शहर वाहतूकच्या दोन्ही झोनने कारवाई केली। दुचाकींवर ही कारवाई करण्यात आली। अवैध पार्किंग तसंच कागदांची पडताळणी यावेळी करण्यात आली। 23 तारखेपासून करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान 3,10,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। सीपी साहेबांनी दिनांक 23/10/16 पासून शहरात विशेष मोहीम राबविली। त्या मोहिमेअंतर्गत मोटार चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली। त्यामध्ये एकूण पूर्व शाखेचा 1,62,100 रुपये दंड आजपर्यंत घेण्यात आला। पूर्व शाखेचा 1,48,400 रुपये दंड घेण्यात आलेला आहे। एकूण दंड 3,10,500 रुपये इतका दंड आकारण्यात आलेला आहे। आणि शहरात वाहन चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात आलेली आहे। बुकेल यांना अन्न देण्याचा संदेश संत गाडगेबाबांनी दिलाय। दीपावली साजरी होताना कोणीही भुकेला राहू नये
संत गाडगेबाबांच्या संदेशाचं पालन त्यांच्या कर्मभूमीत व्हावं या उद्देशाने गरिबांना भोजन दान करण्यात आलं. बस स्थानक मार्गावरील गणोरकर कॉम्प्लेक्स समोर दीपावली निमित्त भोजनदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सुदर्शन जैन, आनंद परिवार, अरुण कडू, प्रदीप जैन यांच्या वतीने आयोजित भोजनाचा शेकडोंनी आस्वाद घेतला. हम सभी को अपनी ओर से दिवाली की अनंत अनंत शुभकामनाएं देते हैं. आपने जिस भी पद को चुना है उस पद पर आपको हर समय प्रकाश और आनंद ही आनंद मिले, ऐसी भावना, ऐसी कामना करते हैं. आज दिवाली के निमित्त से एक छोटा सा स्नेह भोज का कार्यक्रम हमने रखा है आनंद परिवार की ओर से, और उसमें सब लोगों का जो सहयोग मिलता है उससे मन को प्रसन्नता होती है. आप भी ऐसे समय आए और ये जो प्रोजेक्ट है ये सब जगह अगर पहुंचे तो दिवाली के दूसरे दिन सब जगह पर ऐसा भोजन का जो है वो आनंद सामान्य और सब लोगों को मिलता रहेगा. यही हम लोगों की भावना है और इसी क्रम में पिछले कुछ वर्षों से ये कार्य निरंतर कर रहा है. आपको बहुत बहुत धन्यवाद है और पूरे आपके चैनल और परिवार को हमारी ओर से आपका अभिनंदन और शुभकामनाएं. राज्य राखीव बलगट क्रमांक 9च्या वतीने तपोवन येथील निराधारांना फराळाचं वाटप करण्यात आलं. समादेशकांसह जवानांनी निराधारांसोबत दीपावली साजरी केली. निराधारांना त्यांचा आधार असल्याची जाणीव दिली. एकीकडे प्रत्येकजण आपल्या परिवारासह दीपावली साजरी करत असतो तर दुसरीकडे तपोवन येथील निराधार एकटेपणा सोसत असतात. त्यांना दीपावलीचा आनंद देण्यासाठी राज्य राखीव बलगट क्रमांक 9च्या वतीने फराळाचं वाटप करण्यात आलं. यावेळी समादेशक जेबी डाखोरे, एनएम सोळंके, कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक कलाने, अनुप चव्हाण, योगेश घाडगे, एसएम मोहम्मद आदी उपस्थित होते. राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 9 अमरावती येथील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने यावर्षी अंध अपंग जे मुलं आहेत त्यांना काही फायदा व्हावा या दृष्टीने त्या अशा मुलांचा कार्यक्रम या ठिकाणी करमणूक म्हणून ठेवण्यात आलेला होता. त्याला भरभरून सर्व गटातील लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्या मुलांना खाऊचे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे आणि एक दिवाळी मिलन म्हणून चांगला कार्यक्रम गटामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे यावर्षी गटातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एक प्रसादाचे आणि फराळाचे वाटप करण्यात आलेले आहे. दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबवत असतो आणि यावर्षी सुद्धा ज्या गटाच्या बाहेर कंपन्या गेलेल्या आहेत, मुंबई, गोंदिया या ठिकाणी, गडचिरोली या ठिकाणी, त्यांना सुद्धा फळे आणि फराळाचे वाटप करण्यात आलेले आहे आणि गटामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या निमित्तानं सर्व आम्ही गटातील सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना या वर्षाची दिवाळी शुभ समृद्धीची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. दीपावलीच्या पर्वावर सांज भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आला. राज्य राखीव बलातील कल्याण शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भजन मंडळी व अंध व्यक्तींनी गीत सादर केली. दीपावली मोठ्या प्रमाणात साजरी होतेय. दीपावली निमित्त गरिबांना फराळ दिला जातोय तर अनाथांना कोणी कपडे दान करत आहेत. राज्य राखीव बलाच्या वतीने दीपावली सांज म्हणून भजन संध्येच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात वडळ येथील भजन मंडळ व अंध व्यक्तींनी देशभक्तीपर व भक्तिमय गीत सादर केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साहिल नवाडे यांनी केलं. जवानांच्या कुटुंबाकरता हा भक्तिमय कार्यक्रम घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त आगळावेगळा कार्यक्रम राबवण्यात आला. एक दीपक देश के जवानों के नाम हा कार्यक्रम हेल्थ ह्युमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं राजकमल चौकात साजरा करण्यात आला.
यावेळी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंत पवार, वसंतराव सावरकर, विलास मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. देशात सर्वत्र दीपावली साजरी होत आहे. प्रत्येक कुटुंब आनंद व्यक्त करत आहे. परंतु देशाचे संरक्षण करण्याकरिता भारतीय जवान दिवस रात्र सीमेवर रक्षण करीत आहे. याच आधारे पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून राजकमल चौकात एक दीपक जवानों के नाम हा कार्यक्रम आयोजित केला. देशाचे प्रतीक तिरंगा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या नावाचा दिवा मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या वेशभूषा, जवानांच्या वेशभूषा व भारत मातेच्या वेशभूषेमध्ये नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला डॉक्टर कमल नावंदर, डॉक्टर संतोष राठी, डॉक्टर शरद चुनगरे, डॉक्टर संतोष चिंचोळकर, डॉक्टर संदीप, डॉक्टर मोहक आदीसह मान्यवर उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे मी हा दीपोत्सवच्या पुढील कार्यक्रमासाठी माननीय अध्यक्ष डॉक्टर कमल किशोरजी नावंदर यांना हा माईक संपतो. माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत मानवता जागत नाही त्याच्या मनामध्ये कुठेतरी स्पर्श होत नाही मानवता. त्यांच्या वतीनं डॉक्टर नावंदकर, त्यांचे सर्व सहकारी, खरोखरच हा एक आज दीपावलीच्या निमित्ताने एक कौतुकास्पद कार्यक्रम आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. माननीय पंतप्रधान महोदय यांच्या संकल्पनेतून एक दिवा सेवा के नाम खरोखरच यांना त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी या संस्थेने, असोसिएशनने हे अमरावती शहरामध्ये आयोजित करून अमरावती शहराचं जे मान आणि एक शहराच्या दृष्टिकोनातून असलेलं एक अतूट प्रेम, जे जवान आपल्या सरहद्दीवर काम करतात, सेवा करतात, देशाचे रक्षण करतात आणि त्या ठिकाणी दारातून तर पडतात, त्यांच्या खरोखरच एक त्यांच्या आत्म्यास, त्यांच्या सेवेस एक आपण कोणीतरी जागृत नागरिक आहोत, आम्ही तुमचं स्मरण करत आहोत याची संकल्पना याच्यातून प्रदर्शित होत आहे. आणि राष्ट्रपती प्रेम, एक राष्ट्राची भक्ती याच्यातून सुद्धा हे प्रेम दिसून येत आहे. अशाच प्रकारे एक प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जर ही संकल्पना राहिली तर आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा प्रत्येक नागरिक हा जागृत राहू शकतो. राजपेठ चौकातील प्रमोद मुणोत यांच्या बंगल्यातील मीटर सोमवारी भडकलं. शॉर्ट सर्किटने ही आग लागली. मुणोत परिवाराच्या सतर्कतेने मोठी हानी टळली. राजपेठ चौकातील भाजप कार्यालयासमोरील प्रमोद कुमार मुणोत यांच्या निवासस्थानी दुपारी शॉर्ट सर्किटने आग लागली. तळमजल्यावरील इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने मीटर जळून खाक झालं. आग लागल्याचं दिसताच घरातील सदस्य घराबाहेर निघाले. मुणोत परिवाराच्या सतर्कतेनं पुढील अनर्थ टळला. सकाळीच एमएससीबी कर्मचारी इलेक्ट्रिक फिटिंग करून गेले होते, रिपेरी करून गेले होते. मात्र दुपारीच पुन्हा मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने मीटर जळून खाक झालं. माझं घर बाजूला आहे, जवाहर निवास, त्याच्या बाजूला प्रहेज बिल्डिंग आहे. ही प्रमोद कुमार मुणोतची बिल्डिंग आहे, हैदराबाद बँकेच्या समोर. तिथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. नुकसान तर आता कळेल आता, कारण की लाईटच बंद आहे सगळं. अच्छा, हा, तर एमएससीबी वाल्याने लवकर यायला पाहिजे. नगरसेवक तुषार भारती यांच्या निवासस्थानी दीपावलीचं पर्व मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरं करण्यात आलं. लक्ष्मीचं पूजन करून भारतीय परिवाराने दीपावली साजरी केली व शहरवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण देशात दिवाळी हा उत्सव मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतोय. अमरावती शहरच नव्हे तर भारत देशात सुद्धा हा दीपोत्सव साजरा होतोय. याच अनुषंगाने अमरावती शहरातील महानगरपालिकेतील नगरसेवक व भाजपाचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांच्या घरी सुद्धा महालक्ष्मीचे पूजन विधी विधानासहित करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य लक्ष्मी पूजनाच्या वेळी उपस्थित होते. लक्ष्मी पूजनाच्या वेळी तुषार भारतीय व त्यांचा परिवार प्रामुख्याने उपस्थित होता. तुषार भारतीय यांच्या घरी लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लक्ष्मी पूजनानंतर फटाके, फुलझड्या आदीसह आतिषबाजी करण्यात आली व शहीदांना आठवण करण्यात आली.
अमरावतीकर जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी अमरावतीकर जनतेला भरभराटीची, सुख समृद्धीची, आयु आरोग्य ऐश्वर लाभली अशा प्रकारची ही दिवाळी त्यांना लाभो हीच परमेश्वराजवळ विनंती आहे. या शहराचा विकास, या शहराच्या बेरोजगारी दूर व्हावी आणि या शहरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं यासाठी म्हणून आपण सर्वांनी मिळून काम करूया. स्वच्छतेकडे आपण सगळ्यांनी मिळून वळूया. सामाजिक एकता, त्याचबरोबरीने बेटी बचाव बेटी पढाव या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करूया. त्याचबरोबरीने ज्या प्रकारचं वातावरण सीमेवर आहे ते वातावरण लक्षात घेता आपण सगळ्यांनी मिळून सीमेवर असलेल्या आपल्या जवानांना, ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी दिवाळी अतिशय आनंदात घालवतो आहे, त्यांच्यासाठी म्हणून, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या ऐश्वर्यासाठी, त्यांच्या जीवनासाठी म्हणून एक एक दिवा आपण सगळ्यांनी या दिवाळीच्या निमित्ताने लावावा एवढी सर्व जनतेला विनंती. सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. स्मशानभूमी मागील परिसरात असलेल्या श्री महाकाली माता मंदिरात लक्ष्मीपूजनाचं पर्व साजरं करून त्यानंतर बरकतीचं वाटप करण्यात आलं. शक्तीपीठाधीश्वर श्री शक्ती महाराजांच्या हस्ते बरकतीचं वाटप झालं. हजारो भाविकांनी या बरकतीचा लाभ घेतला. बरकत प्राप्त करण्यासाठी हजारो भाविकांनी अक्षरशः रांगा लावल्या. अमरावती के महाकाली मंदिर में हम इस वक्त है. यहाँ पर हर साल शक्ति महाराज के द्वारा बरकत का वितरण किया जाता है. अमरावती शहर से और दूर दराज के आस पड़ोस के गांवों से हजारों की तादाद में भक्त यहाँ बरकत लेने आते हैं. कहा जाता है कि शक्ति महाराज द्वारा यह काली माता से मंदिर से दी जाने वाली बरकत साल भर अगर अपने घर में रखे तो अपने घर में लक्ष्मी वास करती है. उसी के आधार पर बीते 25 से 30 सालों से यहाँ पर हजारों की तादाद में भक्तगण भक्तों के लिए आते हैं और अभी हम स्वयं मंदिर के अंदर जाकर शक्ति महाराज से बरकत की जानकारी लेंगे. अमरावती शहरातील अतिप्राचीन मंदिर म्हणजे महाकाली मंदिर. या मंदिरात अनेक वर्षांपासून, जवळपास 25 ते 30 वर्षांपासून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शक्तीपीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांच्या शुभहस्ते बरकतचं वाटप करण्यात येते. या बरकतीचा लाभ घेण्यासाठी अमरावती शहराबरोबरच जवळपासच्या अनेक गावांमधून हजारोच्या संख्येने माता भक्त बरकतीचा लाभ घेण्यासाठी अमरावतीच्या महाकाली मंदिरात येतात. हजारोच्या संख्येने येथे भक्तगण येतात. महिलांच्या वेगळ्या रांगा तसेच पुरुषांच्या वेगळ्या रांगा शिस्तबद्ध पद्धतीने बरकतीसाठी तासनतास उभ्या राहून बरकत घेतात. रात्री 9:30 वाजतापासून तर सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत हे बरकतचं वितरण होत असते. दूरदूरच्या गावांमधून माता भक्त येऊन या बरकतीचा लाभ घेतात. 25 ते 30 वर्षांपासून बरकतीचं वाटप करण्यात येत आहे. हजारोंच्या संख्येनं माता भक्त येऊन बरकत घेऊन जातात. बरकत घरी ठेवल्याने सदा सर्वदा घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि माता भक्त प्रगतीच्या पथावर अग्रेसर होतो, अशी धारणा या बरकतीविषयी आहे. याबद्दलची माहिती शक्तीपीठाधीश्वर श्री शक्ति महाराज यांनी दिली. दर्शकों, हम है इस वक्त अमरावती के महाकाली मंदिर में. आप जो देख रहे हैं मेरे सामने मूर्ति है महाकाली की, और यह महाकाली का मंदिर एकमात्र ऐसा मंदिर है कि जिसके सर पर नागराज है. यानी इसकी विशेषता यह होती है कि नागराज की यहाँ
सुरक्षा है। ये नागराज यह दर्शाता है कि ये मंदिर में नहीं बल्कि ये परिसर में नागराज सुरक्षा करते हैं। उसी का मद्देनजर ये नागराज का चिन्ह, नागराज आपको अपने को दिखाई देते हैं। महाकाली मंदिर यह अति प्राचीन मंदिर अमरावती में है। इस मंदिर की ये विशेषता है कि हर भक्त अमरावती नहीं बल्कि अमरावती से कोने कोने के शहर से आकर यहाँ अपनी मनोकामना पूर्ण करता है। बीते कई वर्षों से यहाँ एक प्रथा प्रचलित हुई है। वो प्रथा यह है कि दीपावली के लक्ष्मी पूजन के दिन यहाँ बरकत बांटी जाती है। शक्तिपीठाधीश्वर श्री शक्ति महाराज के शुभ हस्ते यह बरकत बांटी जाती है। यहाँ अमरावती शहर ही नहीं बल्कि शहर के आजू बाजू गांवों से भी आकर लोग बरकत लेकर जाते हैं और ये माना जाता है, भक्तों की यह धारणा है कि यह बरकत एक बार अपन घर पर लेकर जाए तो साल भर तक अपने घर पर लक्ष्मी का वास रहता है, धन की कभी घर में कमी नहीं पड़ती है। चलिए यही बरकत के मायने आखिरी में क्या है ये शक्ति महाराज से जानते हैं। श्री महाकाली माता जी के आशीर्वाद से, महाकाली माता जी की कृपा से, उनकी प्रेरणा से हमको 26 से 27 वर्ष से पहले हमको प्रेरणा हुई थी कि यहाँ पे माता जी की, महालक्ष्मी माता की बरकत की जाए। तो माता जी की प्रेरणा से 26-27 वर्ष से पहले से 50 से 100 भक्तों लोगों की शुरुआत हुई थी। पर आज इसकी कोई गिनत नहीं, कई भक्तों लोग यहाँ पे आ रहे हैं। गर्दी की अटूट यहाँ पे हर साल गर्दी की अटूट गर्दी की ये होती है भक्तों लोगों की। और भक्तों लोगों को जैसे जैसे साक्षात्कार मिलता है बरकत से, वैसे हर साल दीपावली में भक्तों लोगों की गर्दी में यहाँ पे हो रही है। और माता जी के आशीर्वाद से सभी चैनल वालों को, सभी पत्रकार लोगों को और सभी पुलिस डिपार्टमेंट वालों को महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से दीपावली के शुभ अवसर पे बधाई और शुभेच्छा। जय महाकाली माता की जय, बोलो महाकाली माता की जय। आने वाले भक्तों लोगों को भी दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं हैं। जय माता जी की। और यहाँ पे नागराज ऐसे बैठे, स्वयंभू बैठे, माता जी स्वयंभू बैठे हैं। माता जी को दर्शन देना रहता, उनके रूप में भी दर्शन होते हैं। और यहाँ पे ऐसे है बाबा नाग देवता कि वो कहीं आपको दिख भी नहीं सकता, ऐसे बड़ी लाटा है यहाँ पे। जय महाकाली माता की जय। दर्शकों, आपने देखा शक्ति महाराज ने बरकत के बारे में क्या कहा और कब से यह प्रथा चली आई है। ये मंदिर के परिसर में स्वयं नागराज सुरक्षा करते हैं, ये भी महाराज ने बताया है। उसी को ध्यान में रखते हुए बरकत का आप देख सकते हैं कितने लोग यानी हजारों की संख्या में यहाँ पर आते हैं और बरकत लेकर जाते हैं और साल भर अपने घर में लक्ष्मी वास करते हैं, ऐसा भक्तों का मानना है। त्याचबरोबर हा बरकत घेण्याचा सिलसिला प्रत्येक वर्षी माता भक्तांचा वाढत आहे, असे या बरकत वितरणाच्या वेळी माता भक्तांनी सांगितले। महाकाली के मंदिर में महालक्ष्मी पूजन के दिन बरकत मिलना बहुत, ऐसा साक्षात महालक्ष्मी के हाथ से बरकत दी जाती, ऐसी लोगों की धारणा है। ऐसे कई लोगों को इसके फायदे भी हुए हुए, इसलिए हर साल दिनों दिन गर्दी बढ़ते जा रही है। और ये करीबन 22 से 25 साल हो गए ये जो बरकत का कार्यक्रम चालू है। इसमें पहले 50-60-70 लोग आते थे, आज माता जी की कृपा से हजारों की संख्या में लोगों का आवागमन हो रहा है। और हर साल इसका फायदे लोगों को दिख रहे, करके दिनों दिन गर्दी बढ़ते जा रही। और ये शक्ति महाराज के हाथ से हर दीपावली के दिन महाकाली माता मंदिर में 10 बजे से बरकत का कार्यक्रम शुरू होता है। तो रात में 3-4 बजते हजारों लोग आते और ये बरकत का लाभ लेते। ये मंदिर की ये विशेषता है और कई लोगों को इसके फायदे दिख रहे, करके लोगों की गर्दी ज्यादा बढ़ती जा रही थी। हमारे साथ एक और माता भक्त है, उनसे भी जानते हैं ये बरकत का सिलसिला कितने सालों से जारी है। सर, आपका नाम? मेरा नाम विक्की शर्मा। सबसे पहले सभी अमरावती वासियों को शहर में जितने भी है दीपावली की हार्दिक शुभेच्छा। और महाकाली माता मंदिर का जो प्रांगण है शक्ति धाम, शक्ति महाराज जी के हाथ से यहाँ पे हर वर्ष कम से कम 22 से 25 वर्ष से यहाँ पे बरकत का कार्यक्रम आयोजन किया जाता है। मंदिर की तरफ से यहाँ पे पूरी व्यवस्था की जाती है। सबसे ज्यादा मैं धन्यवाद देना चाहूंगा प्रेस वालों का, साथ ही साथ हमारे पुलिस वर्ग जो यहाँ पे दिन रात लक्ष्मी पूजन के दिन, दिवाली के दिन यहाँ पूरे 100 से 150 लोग, पूरे PSI, API, सब ACP वगैरह सब लोग यहाँ पे सहायता करते, मदद करते और यहाँ पूरी इकट्ठा भक्त लोगों की सहायता करते कि मंदिर में दर्शन का लाभ ले। ये मंदिर में बरकत का लाभ ऐसा होता है कि जब शुरुआत हुई थी 60 से 70 लोग, लेकिन आज अनगिनत हजारों की संख्या में अमरावती शहर ही नहीं, ग्रामीण विभाग से यहाँ तक कि अकोला, यवतमाल,
आजू बाजू के आसपास के लोग यहाँ 3 बजे 3:30 बजे तक के बरकत का कार्यक्रम होता है। और मंदिर में शक्ति महाराज जी की ये इच्छा रहती कि यहाँ से एक भी व्यक्ति खाली ना जाए, जो भी आता है माता जी के दरबार में आए कभी खाली हाथ ना जाए। और लोगों को इसका फल का आशीर्वाद मिलता है कि आज जो पहले शुरुआत 5, 10, 20, 50, 100 से हुई, इसका लाभ ये है कि चमत्कार को नमस्कार है। आज की दुनिया में बिगड़ चमत्कार को कोई नमस्कार नहीं है। उसी का ये परिणाम है कि जो आज 11 बज गई, 3 बजे तक की भी आप देखेंगे तो रश वैसी रहेंगी। जितने महिला रहती उसी के साथ साथ उतनी पुरुष भी, साथ ही बच्चे, पूरा परिवार आता है। तो इसके लिए माता जी का चमत्कार, माता जी के दरबार में प्रसाद मिलना अपने आप में बहुत बड़ी सौभाग्य की बात है। लोग इसको अपने घर के ड्रॉवर में गल्ले के अंदर रखते हैं, कुछ लोग अपने इसके अंदर दुकान के शॉप के गल्ले के अंदर रखते हैं। उनको धंधे के अंदर, व्यापार के अंदर उसकी वृद्धि होती है। माँ लक्ष्मी जी का उनके ऊपर हाथ रहता है, उनकी सहारा रहती है। साथ ही साथ महाकाली माता जी का आशीर्वाद होता है। वो ये समझ के इसका आस्था के साथ, भक्ति के साथ में मंदिर में आते हैं। इसी के साथ साथ मंदिर प्रशासन की ओर से सभी लोगों का, आने वाले भक्तों का हार्दिक स्वागत करता हूँ। जय माता दी। अंदर शक्ति महाराज के द्वारा बरकत बांटी जा रही है। उसी वक्त हमारे साथ है, इनके हाथों से भी कहा जाता है अगर बरकत दी जाए तो वो भी शुभ माना जाता है। मगर आज वो यहाँ महाकाली मंदिर में खुद बरकत लेने आए हैं, जानते हैं। हाँ, बरकत लेने आए हैं माता रानी के नाम से। माता रानी करे अच्छे से सबका हो, बस वही दुआ करते हैं हम लोग के लिए। और क्या बोल बेटा कुछ। तृतीय पंथींच्या हस्ते बरकत हम ये दुआ करते हैं कि माता रानी के लिए बरकत लेने के लिए आए हैं। हम जैसे सबके लिए अच्छा हो, हम जैसे चाहते सबके लिए अच्छा हो। अमरावतीच्या सबका अच्छा आदमी हमारा हो। तृतीय पंथी बस ये दुआ करेंगे माता रानी के नाम से। वर्षी सबका, अमरावती वालों का सबका परिवार खुश रहो और अमरावती वालों को सबके लिए दुआ देती हूँ। हैप्पी दिवाळी सबके लिए, शुभेच्छा। सुरू आहे बरकत वितरण श्री शक्ती महाराजांच्या हस्ते प्रत्येक वर्षी महाकाली मंदिरात होत आहे। दर्शकों, बरकत के बारे में शक्ति महाराज ने, उसके बाद माता भक्तों ने बताया। यह सिलसिला, जैसे कि बताया गया है कि यह सिलसिला, बरकत का सिलसिला करीबन 25 से 30 सालों से बरकरार है। आप देख सकते हैं मेरे पीछे इतनी हजारों की तादाद में ये जो भीड़ देख रहे हैं, इस भीड़ पूरी इकट्ठा हुई है यहाँ पे सिर्फ बरकत के लिए। सुबह 3:30 से 4 बजे तक यह बरकत का वितरण शक्ति महाराज के शुभ हस्ते यहाँ होता है। यहाँ देख सकते हैं आप, यहाँ पर बरकत के लिए अमरावती शहर से सभी नागरिक, महिलाएं, पुरुष, बच्चे तथा तृतीय पंथी भी बरकत के लिए आते हैं। उसी के साथ एक अपंग व्यक्ति भी यहाँ पर बरकत के लिए आई है, जानते हैं उनसे। सर, कब से आ रहे हैं? मैं जब से 2 साल से आपसे यहाँ पे आ रहा हूँ, मुझे सबसे बहुत अच्छा लगता है। और क्या बोलना चाहेंगे ये बरकत के बारे में आप? मैं तो बहुत अच्छा लगता है, बहुत अच्छा लगता है, बस। जय माता। जय। बीते 2 सालों से घर से 5 किलोमीटर दूरी पर माता के दर्शन के लिए यह आ रहे हैं। कितने सालों से आ रहे हैं आप? 2 सालों से। और दीपावली के इस अवसर पर क्या कहना चाहेंगे आप? दीपावली के सबको मेरे तरफ से शुभकामना, बस इतना ही कहना चाहता हूँ। बाकी वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।